नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जुन्या शहरात सुरू झाली आहे धडक मोहीम। पावसाळ्यापूर्वी संभाजीनगरात 42 इमारती पाडणार, आजपर्यंत 4 इमारती जमिनोदस्त। तर दिव्यांगांच्या प्रलंबित मानधनाची तातडीने अदा करण्याची मागणी एमआयएम अपंग सेलचे मनपा कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन। सोशल मीडियावरती नोटा मोजण्याचा व्हिडिओ म्हणजे फसवणुकीचं जाळं, 10 पट पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, पोलिसांचा इशारा। आता बघूया सविस्तर बातम्या। पावसाळ्यात कोणतीही मोठी अपघात होऊ शकतो आणि तो टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे। शहरातील एकूण 42 धोकादायक इमारतींची यादी तयार करून त्या टप्प्याटप्प्याने पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात 3 इमारती पाडण्यात आल्या, तर एका इमारतीला पाडण्यासाठी विरोध करण्यात आल्याने सदर काम तुर्तास थांबवण्यात आलंय। मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी जुन्या शहरातील 2 धोकादायक इमारती जमिनोदस्त केल्यात, तर गुरुवारी भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सुपारी हनुमान मंदिराजवळील धोकादायक इमारत पाडण्यात आली। उत्तम मिठाईच्या शेजारील इमारत पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला एका महिलेच्या विरोधाला सामोरं जावं लागलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं। गुरुवारी एकूण 10 इमारती पाडण्याचं उद्दिष्ट होतं। महापालिकेच्या सर्वेक्षणात जुन्या शहरासह इतर भागात एकूण 42 इमारती धोकादायक असल्याचं निष्पन्न झालंय। या सर्व इमारतींना यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती। महापालिका आयुक्तांनी सांगितलं की नागरिकांच्या जीविताला धोका असलेल्या कोणत्याही इमारतीकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही। पावसाळा संपण्यापूर्वी सर्व 42 इमारती पाडण्याची कार्यवाही पूर्ण केली जाईल। सर्वाधिक धोका असलेल्या इमारतीपासून सुरुवात करण्यात आली आहे। जिथे विरोध होण्याची शक्यता आहे तिथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। जे इमारतींमध्ये अजूनही लोक राहत आहेत त्यांनी तातडीने जागा रिकामी करावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। आणि असं असताना आज रोजी मला कुठलीही पूर्वकल्पना न देता माझं सगळं पूर्ण बिल्डिंग गेल्या 15-16 वर्षापासून मी कोर्टाशी लढतीये, माझ्या भावांशी लढतीये, मी माझ्या भावांविरुद्ध मी लढतीये आणि इथं माझा गेले 35 वर्षाचा हे आहे। मी एक स्वतः आर्टिस्ट आहे। माझे लाखोचे पेंटिंग आहे आतमध्ये। ज्यावेळेस सील झाले त्यावेळेस सगळे पेंटिंग आतमध्ये आहेत। आज त्याची काय स्थिती असेल तुम्हाला खाली पडलेले सगळे कागदपत्र सुद्धा फक्त आणि फक्त पेंटिंगचे दिसतील, आर्टिस्टचे दिसतील। या व्यतिरिक्त हे आर्टिस्टचे आज जगप्रसिद्ध आर्टिस्टचे येथे माझे पुस्तक वगैरे सगळे हे पूर्ण माझं करिअर यांनी बर्बाद केलेलं आहे। तुमच्याकडूनच पत्र दिलं होतं पाडण्यासाठी असं म्हटलं जातं। पाडण्यासाठी नाही, फक्त त्यांना स्पष्ट सांगितलं तुमचं सील आहे, सील काढा, आम्ही आमच्या खर्चानी पूर्ण बिल्डिंग उतरवू, आम्ही स्वतःच्या खर्चानी बिल्डिंग पूर्ण खाली उतरवू। ते जर पत्र असेल तर पत्राची प्रत दाखवा मला, पत्राची प्रत दाखवण्यात यावी मला। महानगरपालिकेसोबत अनेक वर्षापासून पत्रव्यवहार आहे, पण तो सील काढण्यासाठी आहे। माझे स्वतःच सुद्धा आहे की मला माझं सामान काढून द्या। पत्रव्यवहारात स्पष्ट लिहिलेलं आहे। सील कशासाठी करण्यात आली होती? असंच माझ्या भावांनी अति धोकादायक म्हणून केलेलं होतं, पण त्यावेळेस धोकादायक नव्हतं। गेले 15 वर्ष इथं तशीच आहे बिल्डिंग, कुठला खेळा सुद्धा पडलेला नाहीये। ऑल इंडिया मस्जिद ए इस्तेहादुल मुस्लिमींच्या अपंग सेलच्या वतीने गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयासमोर दिव्यांग व्यक्तींच्या प्रलंबित मासिक मानधनाच्या तातडीने वितरणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी काही काळ रस्त्यावरती ठिय्या देत रास्ता रोको आंदोलन केलं, त्यामुळे परिसरातील वाहतुकीवरती काही काळ परिणाम झाला होता। आंदोलकांचं म्हणणं आहे की महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या 5% निधीतून दिले जाणारं मासिक मानधन आर्थिक वर्ष 2025-26 पासून अद्याप वितरित करण्यात आलं नाहीये। त्यामुळे शेकडो दिव्यांगांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। कायद्यानुसार दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या निधींचा वेळेत वापर केला जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला। त्यामुळे पात्र लाभार्थींना त्यांच्या दैनंदिन गरजाही भागवणं कठीण झालंय। सर्व प्रलंबित मानधन तातडीने वितरित करावा आणि भविष्यात प्रत्येक महिन्याचं मानधन वेळेवर देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। आंदोलनादरम्यान एमआयएम अपंग सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली।
मागण्या लवकर मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल आणि शहरभर व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये दिव्यांगांच्या प्रलंबित मानधनाची तातडीने अदा करावी तसेच दिव्यांगांसाठी राखीव निधीचा पारदर्शकपणे वापर करावा अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन मिळालं आहे. हमारी डिमांड ये है कि महानगर पालिका झूठे आश्वासन दे रही, मुख्य लेखाधिकारी झूठे आश्वासन दे रहे, मनपा आयोग झूठे आश्वासन दे रहे, क्योंकि दिव्यांगों की जो 5% निधि है 25-26 का वर्ष का उन्होंने पूरा साल का रोक के रखे है और कुछ लोगों को 25-26 का पूरा वर्ष का रुका हुआ है, नहीं 25-26 वर्ष सन 2025-26 और उसके बाद में 26-27 का वर्ष शुरू हो गया, उसके नए फॉर्म भी इशू नहीं करे, 5 महीने हो गए। तो ये महानगर पालिका के जो भ्रष्ट अधिकारी है ये हमको बार बार आश्वासन दे रहे। 14 तारीख को हमने आंदोलन करे, 4 दिन में पैसे रिलीज करने का बारिश में आपका आंदोलन था, ये आंदोलन कंटिन्यू चलने वाला है। ये जब तक के हमारे अकाउंट में पैसे नहीं आते, अब हम कोई आश्वासन नहीं लेने वाले। जब हमारे मोबाइल पे मैसेज देंगे कि पैसे पूरे साल के रिलीज हो गए तो हम हट जाएंगे, नहीं तो हम कंटिन्यू इसी तरह आंदोलन चलाते रहेंगे यहाँ पर बेमुद्दत जब तक कि हमारी मांगनियाँ पूरी नहीं होती तब तक के बेमुद्दत चलेगा। आज बारिश के अंदर हमारे दिव्यांगों ने जो आज साथ दिए, मैं सभी का शुक्रगुजार हूँ। इसी तरह रोज आएंगे हमारे दिव्यांग, सभी से अपील करता हूँ आपके चैनल के माध्यम से। मुख्यमंत्री यांच्या विकसित महाराष्ट्र धोरणानुसार मराठवाड्याच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी औद्योगिक विकासाला चालना देणं अत्यावश्यक असून विभागातील उद्योगांशी संबंधित विविध समस्या तत्परतेने सोडवून उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संदर्भातील विविध समस्या आणि उपाययोजनांच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी, औद्योगिक संघटना आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विभागातील एकूण औद्योगिक भूखंड, वाटप झालेले व शिल्लक भूखंड व बंद पडलेल्या उद्योगांची कारणे तसेच औद्योगिक विकासातील अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आणि विविध उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींची सूचना व मते घेण्यात आली आहे. विभागीय आयुक्त जी श्रीकांत म्हणाले की मराठवाड्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी औद्योगिक विकासाला गती देणं आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांशी संबंधित समस्या तातडीने सोडवणं आवश्यक असल्याचं सांगितलं. उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI मार्फत दर्जेदार तांत्रिक व व्यावहारिक कौशल्य प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्यासाठी ITI महाविद्यालयांना आवश्यक त्या सर्व सेवा सुविधा पुरवण्यात याव्यात. तसेच औद्योगिक वसाहतींमध्ये रस्ते, पाणी, वीज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच घनकचरा व्यवस्थापनाचं नियोजन करण्यावरती त्यांनी यावेळी प्रमुख भर दिला. तसेच बाहेरून येणारे उद्योग कोणत्याही अडचणींमुळे बंद पडणार नाहीत, यांनी जिल्हा सोडून जाणार नाहीत यासाठी आवश्यक त्या कठोर संरक्षणात्मक उपाययोजना राबवण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. MIDC क्षेत्रातील भूखंडांचं वाटप झाल्यानंतर विहित मुदतीत उद्योग सुरू होणे आवश्यक असून उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या अनावश्यक परवानग्या कमी करून परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ व वेगवान करण्यावरती भर देऊन परवानगी प्राप्त झाल्यानंतर विहित मुदतीत सुरू न झालेल्या उद्योगांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं. उद्योगांच्या विविध समस्या वेळेवर सोडवून त्यांना आवश्यक सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित आढावा बैठक घेऊन सातत्याने पाठपुरावा करावा अशा सूचनाही यावेळी विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिल्या. पैठण शहरात एकाच रात्री तब्बल 16 गाढवे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. माती, वाळू व इतर साहित्य वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुंभार समाजातील 5 कुटुंबांचे सुमारे 5 लाख रुपये किमतीचे गाढवे अज्ञात चोरट्यांनी मालवाहू वाहनातून नेल्याचा संशय आहे. हा प्रकार CCTVत कैद झाला असला तरी पोलिसांनी तातडीने गाढवांचा व चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. काय नाव आहे तुमचं? अनिल भारत रोगडे, कुठं राहता? येतच कुंभाराड, हां, तुमचा व्यवसाय काय आहे? इटाचा मातीचा. गाडव कशासाठी पाहता तुम्ही? इटा मातीसाठी. वाहतुकीसाठी. हा, हां, धोंड्याच्या महिन्यात गेले 4. किती गाडव धोंड्याच्या महिन्यात चोरीला गेले? 4 गेले. आणि आता 16 गेले. हां, 16 गाडव गेले. मग 16 गाडव ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस तुम्हाला कधी कळालं का हे गाढव- सापडत नव्हती इथं. हे आम्हाला एक जण निवड पाठीला होता तेव्हा माहीत झालं. असं आहे का? हम्म. पोलीस तेव्हा स्टेशनला तक्रार तक्रार नाही घेतली दिली आमची का? धोंड्याच्या महिन्यात. धोंड्याच्या महिन्यात तुमची तक्रार घेतली नाही पोलिसांनी? आता दिली ना त्यांना. दिली का? काय म्हणले मग पोलीस? हो म्हणले आता असं शोध आहे. लावू. बरं. शहर वाचताना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा
आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर सर्व जनतेस आवाहन करण्यात येते. आजच्या डिजिटल युगात इंटरनेट आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. पण जितकं इंटरनेट उपयुक्त आहे तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं. म्हणूनच सायबर जागरूकता अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP, ATM पिन, CVV किंवा बँक खात्याची माहिती कधीही सांगू नका. लक्षात ठेवा, कोणतीही बँक किंवा सरकारी संस्था फोन करून अशी माहिती कधीच मागत नाही. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि संशयास्पद ऍप्स डाउनलोड करू नका. अशा लिंकमुळे तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाऊ शकते. प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी मजबूत आणि वेगळा पासवर्ड वापरा. शक्य असल्यास 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजेच 2FA सुरू ठेवा. यामुळे तुमच्या खात्याला अतिरिक्त सुरक्षा मिळते. ऑनलाईन खरेदी किंवा पैसे पाठवताना फक्त विश्वासार्ह वेबसाईट आणि अधिकृत ऍप्स वापरा. व्यवहार करण्यापूर्वी वेबसाईटचा पत्ता आणि पेमेंटची माहिती नीट तपासा. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फसवणूक झाली असेल तर वेळ न दवडता राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन 1930 वर तक्रार करा किंवा अधिकृत सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, सायबर गुन्हेगार एका चुकीची वाट पाहत असतात, पण तुमची एक छोटी काळजी तुम्हाला मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून वाचवू शकते. सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि सायबर जागरूक नागरिक बना. धन्यवाद. हॅलो, आपण कंबोडियामध्ये कॉल सेंटर जॉबसाठी सिलेक्ट झाला आहात आणि जॉईनिंग पुढच्या आठवड्यात. इतक्या लवकर? तर विजा पण? अरे, टुरिस्ट विजावर जाऊन ट्रेनिंग सुरू करा. वर्क विजा मिळेलच तिथे. ट्रेनिंग मध्ये तौबावाला डान्स शिकवणार. डान्स? कंबोडिया गेल्याबरोबर माझा पासपोर्ट हिसकावून घ्याल, गुलामी करून घ्याल, सायबर अपराध करून घ्याल, तर मी तर तौबाच करीन ना. मी नाही फसणार. कित्येक नकली एजंट विदेशी नोकरीचे आमिष दाखवून आपल्याला फसवतात. म्हणून नेहमी विदेश मंत्रालयाद्वारे व्हेरीफाय एजन्सीज निवडा आणि सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे चेक करा. अशा फसव्या कॉलची तक्रार इथे करा. थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्करमध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिव्हिल तुम्हाला माहित नाही, म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोन? लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेचा अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा, स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. हॅलो, नमस्कार आमदार साहेब. मी पैसे वाढवा इन्व्हेस्टमेंट बँक मधून बोलतोय. आम्ही तुमचे पैसे 10 पटीने वाढवू शकतो. आम्ही तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलंय आणि प्रूफ पण पाठवलंय. चेक करा. अय, खूपच कमाल आहे. माझेही पैसे वाढवा. सर, ग्रुपमध्ये जे सांगतात ना ते करत जा तुम्ही. अच्छा, हा असं आहे तर मग. काळजी करू नका. ज्या नंबरवरून तुम्ही फोन केलाय ना त्या नंबरला ट्रेस करतील पोलीस 2 मिनिटात आणि पकडून तुम्हाला आत करतील. अरे सर, हे काय केलं? तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसाला ही लोक एका अनोळखी बनावट इन्व्हेस्टमेंट ग्रुपचा मेंबर बनवून तुम्हाला फसवतात. आम्हाला फसवतात? हो, तुम्ही पण कोणताही अनोळखी इन्व्हेस्टमेंट ग्रुप जॉईन बिलकुल करू नका. आणि तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर फक्त सेबी अप्रूव्ड ऍप्सद्वारे. सायबर क्रिमिनल्स वापरून तुमच्या पैशांची हाव आणि घालतात तुमच्यावरच घाव. ही घटना घडल्यास त्वरित कॉल करा 1930 किंवा तुमची कंप्लेंट जी स्क्रीनवर वेबसाईट आहे www.cybercrime.gov.in वर तुम्ही नोंदवू शकता. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. मराठवाड्यातील 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 1 नगरसेवक यांचं कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरती सदस्यत्व रद्द झाल्यानंतर शासनच प्रमाणपत्र देतं, शासनच व्हॅलिडिटी देतं. मग अशा प्रकारचा उलटफेर का होतो? प्रमाणपत्र देताना निकषांची योग्य तपासणी केली जाते का, असा प्रश्न मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. मराठवाड्यामध्ये 4 लोकप्रतिनिधींचं आज सदस्यत्व रद्द झालं. याचं कारण मराठा कुणबी प्रमाणपत्र. ही बाब माझ्यासाठी गांभीर्याची याच्यासाठी आहे की 4 लोक राजकारणातून बाद झाले हा महत्वाचा मुद्दा नाही. महत्वाचा मुद्दा की जे हजारो विद्यार्थी या प्रमाणपत्राच्या भरोश्यावर आपलं भविष्य घडवू इच्छितात, ऍडमिशन घेतलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं काय. तेव्हा आता सर्वांना आपल्याला एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. आम्हाला चर्चा करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल की फक्त सर्टिफिकेट घ्यायचे का
याचा उपयोग होईल का, याची व्हॅलिडिटी मिळेल का, याची अधिकची जबाबदारी राज्य सरकारची. खरं तर राज्य सरकारने पुढे येऊन याचं उत्तर दिलं पाहिजे. व्हॅलिडिटीची काय प्रक्रिया ते पूर्ण करणार आहेत, किती दिवसात ते व्हॅलिडिटी देणार आहेत, आणि व्हॅलिडिटीच्या निकषानुसारच प्रमाणपत्र वाटप आहे का. मग याच्यामध्ये असं काय घडलं की प्रमाणपत्र देताना तुम्हाला आम्ही मराठा कुणबी मराठा जाणवला, परंतु व्हॅलिडिटी देताना जाणवलेला नाही. ही व्हॅलिडिटीची समितीची जी काय असते प्रक्रिया, याच्यामध्ये राज्य सरकारचे ॲडिशनल कलेक्टर दर्जाचे अधिकारी असतात. म्हणजे व्हॅलिडिटी सुद्धा शासनच करतं, प्रमाणपत्र देखील शासन देतं. त्यामुळे आता शासनाने याच्यामध्ये खुलासा केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हे फार चिंतेची बाब आहे असं माझं या ठिकाणी स्पष्ट मत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपवरती सध्या नोटा मोजण्याच्या मशीनद्वारे लाखो रुपयांच्या नोटा मोजण्याचा व्हिडिओ व्हायरल करून लोकांना फसवण्याचा नवा प्रकार समोर आलाय. 1 लाख रुपये द्या आणि 10 लाख रुपयांच्या नोटा घ्या असं आमिष दाखवून अनेक तरुण आणि महिलांनी लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्यात. याला बळी पडू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाने केलं आहे. नेमका काय आहे हा प्रकार, एकदा तुम्हीच बघा. या टोळीची कार्यपद्धती अगदी साधी पण धोकादायक आहे. व्हिडिओमध्ये नोटा मोजण्याच्या मशीनवरून 500 आणि 200च्या नोटांच्या गड्ड्या मोजताना दाखवल्या जातात. कमी पैशात जास्त बनावट नोटा हव्या आहेत का, खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा असा मेसेज व्हिडिओ सोबत टाकला जातो. ज्यांनी कॉल केला त्यांना कोरिअर चार्ज किंवा सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली आधी पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करायला सांगितले जातात. पैसे मिळाल्यानंतर आरोपी मोबाईल बंद करतात आणि संपर्क तोडतात. ना नोटा मिळतात ना पैसे परत येतात. पोलिसांच्या माहितीनुसार 10 पट पैशांच्या आमिषाला बळी पडून शहरातील काही तरुण आणि महिलांनी लाखो रुपये गमावले आहेत. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीनुसार सदर मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपास केला. मात्र आरोपी बनावट नावाने सिम कार्ड आणि बनावट नावाने बँक खाते वापरत असल्याने त्यांचा माग काढण्यात अद्याप यश आलं नाहीये. तपास सुरू आहे. या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन दिलं आहे. रिझर्व्ह बँक किंवा कोणतीही कायदेशीर संस्था कधीही अशा प्रकारे कमी पैशात जास्त नोटा देत नाही. हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि फसवणुकीचा प्रकार आहे. सोशल मीडियावरील अशा कोणत्याही व्हिडिओवरती विश्वास ठेवू नका. अनोळखी नंबरवरती 1 रुपया देखील पाठवू नका असं त्यांनी सांगितलंय. जास्त नफा कमी मेहनत हे वाक्य फ्रॉडची पहिली खूण आहे. नोटा मोजण्याचा व्हिडिओ सहज बनवता येतो, त्यावर विश्वास ठेवू नका. फसवणूक झाल्यास 1930 सायबर हेल्पलाईनवर कॉल करा किंवा https:/cybercrime.gov.in वरती तक्रार नोंदवा. सोशल मीडियावरती अशा संशयित पोस्ट दिसल्यास त्या त्वरित रिपोर्ट करा असं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी ती वाहतूक पोलिसांना पार पाडावी लागत असल्याचं पाहायला मिळालं. मध्यवर्ती बस स्थानकासमोरील धोकादायक खड्ड्याबाबत अनेक दिवस मनपाकडे तक्रारी करूनही दखल न घेतल्याने अखेर नागरिकांच्या जीविताची काळजी घेत वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा पुरला आहे. मध्यवर्ती बस स्थानकासमोर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. दररोज हजारो एसटी आणि खासगी वाहने या मार्गावरून जातात. या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार पडून अपघात होण्याची शक्यता होती. सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांनी या खड्ड्यांबाबत वारंवार महापालिकेकडे लेखी आणि तोंडी पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस कारवाई झाली नाही. शेवटी जीवितहानी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांच्या सहकार्याने स्वतः रस्त्यावरती उतरून खड्ड्यात खडी आणि माती टाकून तात्पुरती दुरुस्ती केली. या कामाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. वाहतूक पोलीस निरीक्षक मंगेश जगताप म्हणालेत की आमचं काम वाहतूक सुरळीत ठेवणं आहे, पण हा खड्डा इतका धोकादायक होता की कोणताही मोठा अपघात होऊ शकला असता. मनपाकडून उत्तर मिळत नव्हतं, म्हणून तात्पुरती का होईना पण दुरुस्ती करणं गरजेचं होतं. रशीद शेख यांनी यासाठी खूप मदत केली. नागरिकांनी पोलिसांच्या या कामाचं कौतुक केलं. पोलिसांनी कायद्याबरोबरच माणुसकीही दाखवली. पण मूळ प्रश्न हा आहे की रस्ते दुरुस्तीचं काम पोलिसांनी करायचं का, अशी विचारणा नागरिक करत आहे. जबाबदारी महापालिकेची असताना ती पार पाडण्यासाठी पोलिसांना पुढे यावं लागतं. त्यामुळे प्रशासनाच्या गालथान कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आता मनपानं या ठिकाणी कायमस्वरूपी डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिक आणि सामाजिक संघटनांनी केली आहे. पोलीस निरीक्षक मंगेश जगताप शहर वाहतूक शाखा 2. सुदेशच्या समोर बऱ्याच दिवसापासून मोठा खड्डा झाला होता. त्या डिवायडरमध्ये पाण्याचे लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येतं आहे आणि त्या पाण्यामुळे रस्त्यात खड्डा पडला होता. बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो. महानगरपालिकेला पण संपर्क केला. काम करून बघितलं पण ते पाणीचं लिकेज त्यांना शोधता नाही आल्यामुळं तसंच होतं. ते खड्डा वाढत चालला होता. त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप जाम होत होती. ते अपघात घडत होते. 2 व्हीलरवाल्यांना त्रास होत होता आणि बरेच आजारी व्यक्ती असतात त्यांना त्रास खूप व्हायला लागला. त्याच्यामुळे आम्ही आज
आरक्षित भाईच्या मदतीने त्या ठिकाणी खडी कापून घेतलेली ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. तर महानगरपालिकेने ते लवकर लक्ष देऊन त्या ठिकाणी पक्का रस्ता करा आणि खड्डे बुजवा अशी महानगरपालिकेला विनंती केली. तुम्ही एक अतिशय चांगलं समाजकार्य केलेलं आहे, त्याबद्दलही तुम्ही काय सांगणार? शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत. शहरात आता पावसामुळे बऱ्याच ठिकाणी खड्डे झालेले आहेत. तर कॉर्पोरेशनला पण आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. तर कॉर्पोरेशनचं म्हणणं असं आहे की ते पावसामुळे पाणी साचल्यामुळे डांबरीकरण शक्य होत नाही. डांबरीकरण केलं की परत निघून जाईल. तर पावसाची जी उघडीप मिळाली, मिळाली 10-12 दिवस उघडीप मिळाली रस्त्याची दुरुस्ती करणार आहे. तसं मी महापौरांना पण जाऊन भेटलेलो आहे. महापौर साहेबांचं पण म्हणणं आहे आम्ही दिल्लीचे खड्डे जे आहेत ते ट्रॅफिक पोलीस आणि त्या कॉर्डिनेशननुसार ते खड्डे बुजवण्याचं काम करणार. तर पाऊस थोडंसं उघडण्याची वाट पाहत आहे. उघडल्यानंतर नक्कीच काम चालू आहे. दरवर्षीप्रमाणे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. यावर्षीच्या स्तनपान सप्ताहाचं शाश्वत जीवनाच्या सुरुवातीसाठी स्तनपान जे प्रभावी आहे ते अधिक बळकट करा हे ब्रीदवाक्य आहे. या अनुषंगाने वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला भांबरे यांच्या संकल्पनेतून दिनांक 4 ऑगस्ट रोजी मनपा आरोग्य केंद्रातील सर्व नर्सिंग स्टाफसाठी स्तनपान विषयक कार्यशाळेचं आयोजन IMA हॉल येथे करण्यात आलं होतं. या कार्यशाळेमध्ये 151 जणांची उपस्थिती होती. कार्यशाळेचा विषय फॉर सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंग कॅच द अर्ली हा होता. स्तनपान हे जन्मानंतर 1 तासाच्या आत बाळाला सुरू करणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याचं प्रमाण केवळ 41% आहे. यासाठी मातेला गरोदर असताना स्तनपानाविषयी संपूर्ण माहिती मिळणं आवश्यक आहे. तिची मनाची तयारी होणं आवश्यक आहे. कॅच देम अर्ली, कॅच द मदर ड्युरिंग प्रेग्नन्सी फॉर अर्ली इंटेन्शन अँड सक्सेसफुल ब्रेस्ट फिडिंग. या कार्यशाळेत डॉक्टर रोशनी सोदी, बालरोग तज्ज्ञ तथा स्तनपान समुपदेशक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. ANC क्लिनिकमध्ये गरोदर मातांना स्तनपान कसं करावं, जन्मानंतर बाळाला स्तनाला योग्य प्रकारे कसं लावावं, आईचा आहार कसा असावा, तसेच प्रभावी समुपदेशन कसं करावं याबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली. PPT व व्हिडिओच्या माध्यमातून संवादात्मक पद्धतीने विषय समजावून सांगत उपस्थित नर्सिंग स्टाफच्या शंकांचं निरसन करण्यात आलं. तसेच जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये गरोदर माता व स्तनदा मातांना स्तनपानाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा उपक्रम केवळ स्तनपान सप्ताहापुरता मर्यादित न राहता भविष्यातही नियमित व सातत्याने राबवण्यात येणार असून स्तनपानाबाबत जनजागृती आणि समुपदेशनाची ही सेवा निरंतर सुरू ठेवण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर मेघा जोगदंड, बन्सीलाल नगर रुग्णालय स्टाफ तसेच मुख्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. जुन्या शहरात सुरू झाली धडक मोहीम. पावसाळ्यापूर्वी संभाजीनगरात 42 इमारती पाडणार, आजपर्यंत 4 इमारती जमिनोदस्त. तर दिव्यांगांच्या प्रलंबित मानधनाची तातडीने अदा करण्याची मागणी. MIM अपंग सेलचे मनपा कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन. सोशल मीडियावरती नोटा मोजण्याचा व्हिडिओ म्हणजे फसवणुकीचं जाळं, 10 पट पैशांच्या आमिषाला बळी पडू नका, पोलिसांचा इशारा. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.